डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। सेनगाव तालुक्यात आढोळे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसऱ्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे। पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली केवळ ताब्यातच घेतले नाही तर न्यायालयात दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे। सेनगाव तालुक्यातील या संतापजनक घटनेत पोलिसांनी दाखवलेली गतिशीलता उल्लेखनीय ठरत असून जिल्हाभरात त्यांचे कौतुक होत आहे। तसेच गुरण 409/2025 विनयभंग गुन्ह्यामधील आरोपीस सुद्धा तात्काळ नरसी नामदेव येथून अटक करून 48 तासात दोषारोप माननीय न्यायालयात दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, एस.डी.पी.ओ. हिंगोली ग्रामीण विधान राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पी.एस.आय. रविकुमार खंदारे, पी.एस.आय. नागनाथ पाटील, हेड कॉन्स्टेबल तुळशीराम वंजारी, एल.पी.सी. प्रियंका गिराम यांनी पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तपास केल्यामुळे अतिजलद गतीने कारवाई व आरोप अटक चार्जशीट न्यायालयात दाखल केल्यामुळे सेनगाव पोलीस दलाचे अभिनंदन सर्वतोपरी केले जात आहे।